मला हे कळत नाही की रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काय कारण काय आहे. सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून बोलवतील, काय करावं, चर्चा होईल. शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहेत हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना. तर ते होईल, त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही. परंतु आज ते ठरलंच होतं, ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही. नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते. आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही. कधीच माझ्या समोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय आहे तुमच्या समोर, तर त्यांनी ते स्थिर स्थावरपणे व्यवस्थित बसतं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा माझ्या समोरचा असलेला प्राथमिक अजेंडा आहे. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय ठरला 100%. आता ते ठरलाय का वगैरे ते काय विचारू, मी सांगितलं 100% संपला विषय. साहेब, आपल्या पक्षातलेच काही आमदार जे आहेत ते त्यांचं मत व्यक्त करताय की विलिनीकरण झालं पाहिजे, अशी खूप आमदारांची इच्छा आहे. असं हे मोगमपणे काही बोलण्यात काही अर्थ नाहीये. आणि आता आपण कॅप्टन नेमलेले आहेत ना, आपण ते विचार करतील ना, बसलेत ना ते काय हे, आणि मग बघतील काय करायचं ते. आमदारांची सुद्धा मिटिंग घेतील. आणि मग सध्या जे आहे हा म्हणतो म्हणून तो म्हणतो, तो म्हणतो म्हणून तो म्हणतो, एवढी घाई काय आहे एवढ्या सगळ्याची. म्हणजे 3-4 दिवसाने आधी हे केलं काय, आमचा शपथविधी घेतला तर फार घाई केली. पहिल्या दिवसापासून मर्जर चालू आहे. ही घाई नाही आहे. आणि रोज तेच बातमी. जर थांबूया आता आपण. दादांच्या हातात समोर जाणार होतं, नेतृत्व नेतृत्व दादांच्या हातात दिलं होतं. या तुम्ही लिहिलेल्या शब्दांवर तुम्ही आजही ठाम आहात. नाही, आता हे माझं संपादकीय आल्यानंतर मला तुम्ही प्रश्न विचारता, मला आश्चर्य वाटतंय. त्यांना विचारा, तुम्ही ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारा, माझा काय संबंध येत नाही ना. आता ह्याच्यावर आम्ही भावना व्यक्त केली, बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केली. आता ती भावना व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर माझा तर आक्षेप आलेला नाही, माझ्या लेखवर मी कसा आक्षेप घेऊ. परंतु तुम्ही म्हणतात की पक्ष एकत्र होणार होता, मग पक्षामध्ये तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, तर अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार होते की तुम्ही एनडीए मध्ये सामील होणार होते, याचा कोणता अर्थ आहे? एक मिनिट. एनडीए मध्ये तुम्ही जाणार होता. त्या दिवशी सुद्धा आम्ही स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भामधल्या निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय करायचं याचा बेस ठरवण्याच्या संदर्भातला निर्णय जो होता हा आफ्टर इलेक्शन नंतर लगेच करायचा ठरला होता. ते सूत्र काय, हे सूत्र सांगण्याच्या संदर्भातली भूमिका त्या वेळेला जी चर्चा होणार त्यावेळेला होणार होती. आता त्यांच्या मनातलं काय, माझ्या मनातलं काय, हे आता गेल्यानंतर काय सांगायचं. आता हे कोणी विचारायला पाहिजे. एनडीएशी चर्चा करायची ते आम्ही करायची का ते त्यांनी करायला पाहिजे. ते आता मला सातत्यानं विचारलं जातं, मग एनडीए बरोबर ते आम्ही या पक्षामध्ये एनडीए बरोबर राहिलेलो आहे, एनडीएवर राहिलेला आहे, मग एनडीए बरोबर राहिलं का नाही, त्यांच्यावर आघाडी करायची का नाही करायची. आता त्या पार्टीचा, त्या पक्षाचा आता अधिकार राहिलेला आहे, सुनेत्रा वहिनीचा अधिकार राहिलेला आहे, त्यांनी ठरवावं. मग त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो कसा करायचा, तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा, कसं करायचा, ही चर्चा आता आम्ही वरिष्ठ पातळीवर करू. कारण आता जो चर्चा करणाराच नेता नाही आमचा किंवा पक्षाचा त्यांचा प्रमुख राहिलेला नाही, त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही काय जरतरच्या विषय करणं योग्य वाटत नाही. परंतु पक्ष दादा असताना तुम्ही एकत्र येणार होता. आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही. नो कमेंट्स.
आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं नाही.